लास्ट मोमेंटला त्यांना हॉस्पिटल आठवतं, डॉक्टर आठवतात. तर बरोबर. धोक्याची घंटा ही पेशंटसाठी कधी कळली पाहिजे की आता मला थांबलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. कंबरदुखी खूप कॉमन आहे आणि ती अंगावरती काढण्याचं प्रमाण देखील खूप जास्ती आहे. कंबरदुखी अंगावर न काढणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर का साध्या घरगुती उपायाने म्हणजे तुमच्याच लक्षात येतं बरेचदा की आपण काल बाबा खूप वजनं उचलली आणि त्यानंतर कंबर दुखायला लागली. असं असेल आणि तुम्ही जर थांबून ते वजनं उचलणं थांबवलं, थोडीशी रेस्ट घेतलीत, घरी आराम केलात, तर दुखणं थांबू शकतं. पण जर का दुखणं थांबत नाही आहे आणि धोक्याची घंटा म्हणजे दुखणं पायाकडे जायला लागलेलं आहे, तर ह्याचा अर्थ डेफिनेटली डॉक्टरांकडे आपल्याला जायला हवं. कशामुळे आपल्याला लक्षात येतं की हे दुखणं वाढत चाललंय, तर मी म्हणल्याप्रमाणे दुखणं कंबरेपासून चमक मारत पायाकडे जातं, जनरली पायाच्या मागच्या बाजूने, ज्याला सायाटिका असं म्हटलं जातं, कारण की सायाटिक नावाची एक महत्त्वाची नस तिथे दबली जाते आणि दुखणं कमरेपासनं पृष्ठभागाकडे, मांडीच्या मागच्या भागाकडे आणि मग अगदी तळव्यापर्यंत जायला लागतं. दुखण्यासोबत कधी कधी मुंग्या येणं, पायातली जाणीव कमी होणं, चालता चालता पायातली चप्पल फरफटणं, पाय वीक होणं आणि मग बॅलन्स जाणं, अशा गोष्टी देखील सुरू होतात.